जो मिलाच्या मागच्या भागामध्ये आनंदाने तिच्या डोक्याला हात घातला तो इतक्या वर्षांनी शांतपणे झोपायला त्याच्या खोलीत गेला. पुढचा भाग. मुख्याध्यापकांच्या समोर कुशी उभी असलेली दिसली जी कुशीने दिलेल्या माहितीने नाराज असल्याचे दिसते. ती तिची आवडती विद्यार्थिनी होती आणि ती समर्पित कर्मचाऱ्यांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांनाही तिच्यासोबत राहणे आवडते. मुख्याध्यापकांनी उसासा टाकला. आता काय सांगू? तुझ्या भावी कुशीसाठी खूप खूप शुभेच्छा. देव तुला हवे ते सर्व देवो. कुशीत मॅम. प्रिन्सिपल ठरवा आणि मला कळवा तू चालू ठेवशील की नाही. कुशी नक्की मॅम. मी सर्वांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन. प्रधान टेक. कुशीने जाऊन HR विभागालाही कळवले आणि तिचा रजेचा फॉर्म जमा केला. त्यानंतर ती खेळाच्या मैदानात गेली जिथे लावण्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होती. तिला बघून लावण्य माफ करत तिच्या जवळ आली. लावण्य तर सगळं झालं. कुशी झाली ला. लावण्यला ग तुझी आठवण येते नरकासारखी. कुशी मी पण. लावण्य तू मला कधी ट्रीट देतोस? कुशीने डोळे मिटून उसासा टाकला. लावण्य. लावण्य तू आता ते नाकारू शकत नाहीस. चल तुझं लग्न झालंय. कुशी ओके ओके. हायपर होऊ नका. आम्ही जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जाऊ. लावण्य हसली उत्कृष्ट. कुशी हसली. लावण्य तू तुझ्या मंगेतराला पटवून इथे काम चालू ठेवू शकत नाहीस का? कुशी लावण्याचा प्रयत्न करेन. लावण्य ठीक आहे. थांबा मला जाऊ द्या आणि हे सत्र पूर्ण करा. कुशीने होकार दिला आणि बाकावर बसली तर लावण्याने क्लास चालू ठेवला. दुसऱ्या बाजूला घराच्या नावाने वाडा पाहून शीतल आणि शीला तोंड उघडेच राहिली. विस्तीर्ण बाग आणि हिरवळीत उभ्या असलेल्या 4 गाड्या त्यांच्या संपत्तीने ओरडल्या. एकदा घरात आल्यावर घरातील विलासीपणाने त्यांना ईर्षेने पेटवले. शशी संकोचून सगळं बघत होता. आता या युतीबरोबर पुढे जायचे की नाही या विचारावर ते राहिले होते. त्यांच्याकडे असलेली संपत्ती पाहून तो त्यांच्या स्थितीशी जुळवू शकत नाही हे त्याला समजले. सर्वजण दिवाणखान्यात बसले होते. शशी गप्प बसला होता. देव्यानी शशी बिटवा काय झालं? शशीने तिच्याकडे पाहिले. माझी देव्यानी तुला काही बोलायचे आहे का? शशी उसासा टाकला. माझी तू माझ्या मुलीला तुझ्या मुलासाठी मानलंस म्हणून खूप आनंद झाला. पण तुझा स्टेटस बघून मला वाटत नाही की आम्ही कुठेच तुझ्या जवळ आहोत. देव्यानी हसली. आम्हाला श्रीमंत मुलगी नको आहे. आम्हाला पाहिजे एक मुलगी जी आमचे कुटुंब सांभाळू शकते. शशीने एक छोटेसे स्माईल दिले. माझी ऐकून बरे वाटले. पण चर्चेची व्यक्ती माझी मुलगी आहे. मला नको आहे. तिच्या आयुष्यातील कोणतीही समस्या केवळ ती तुमच्या दर्जाची नाही म्हणून. शीलाने मानसिकपणे डोके फोडले. शीला काय बोलताय शशीजी? आमच्या मुलीचे लग्न सुस्थित कुटुंबात झाले तर ते तिचे भाग्य आहे. शशीने तिच्याकडे अविश्वसनीय नजरेने पाहिले. शशी आम्ही त्यांच्याशी जुळणारे काहीही करू शकत नाही. शशीचं मोकळं वक्तव्य पाहून सगळ्यांना हसू आलं. तो खूप सरळ आहे असे दिसते. त्यांची मुलगी मिळाल्याने ते भाग्यवान आहेत. शशी वो है ही प्यारी. देव्यानी आम्हाला काही नको बिटवा. असे दिसते की आपण आपल्या मुलीवर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करता. देव्यानी मला तुझी मुलगी तिच्या साधेपणामुळे आवडते. तू तिला जीवन दिलेस, तिला चांगले संस्कार आणि नैतिकतेने वाढवलेस. तुम्ही तुमची रक्तमांस मुलगी आमच्या हातात देत आहात.
आणि मला वाटत नाही की अशी कोणतीही संपत्ती नाही जी तुमच्या मुलीच्या आयुष्याची बरोबरी करू शकेल. मनोरमा खरे. शशीजी. आणि तुमच्या कुटुंबाशी नाते जोडून आम्हाला खूप आनंद झाला आहे. पायल अंकलजी. तुम्हाला काही माहीत आहे? माझा आणि आकाशचा प्रेमविवाह झाला होता. मी सुद्धा श्रीमंत कुटुंबातील नाही. आता बघ, मी या घरात सुखाने राहत नाही का? काकाजी, आमच्यावर विश्वास ठेवा. कुशी इथे खूप आनंदी असेल. शशी पण. शीला. शशीजी, तुम्ही शांत रहा. माझी या युतीसाठी आम्ही ठीक आहोत. मी खूप आनंदी आहे. आईच्या अचानक बदललेल्या वागण्यावर शीतल गोंधळून हसली. सगळे हसले आणि पुढे बोलले. शशीला सुरुवातीला संकोच वाटला, पण नंतर त्यांचे वागणे पाहून त्याने आपला विचार बदलला. त्यांनी पुढील मंगळवारी सर्व फंक्शन्स आणि लग्नाची वेळ निश्चित केली. शशीला इतका आनंद झाला की त्याने कुशीसाठी आनंदी होण्याच्या आपल्या पत्नीच्या विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष केले. दोन्ही कुटुंब विधींमध्ये व्यग्र असल्याने दिवस क्षणार्धात निघून गेले आणि आज वंश आणि कुशीचं लग्न होतं. केवळ कुटुंबातील सदस्य आणि शेजारी उपस्थित असलेल्या रायजादा घराच्या लॉनमध्येच त्याची व्यवस्था करण्यात आली होती. कुशीच्या बाजूने लावण्य ही एकमेव व्यक्ती आली होती. कुशीच्या दादीही तिथे आल्या. आनंदी आईला पाहून शीतल अजूनही गोंधळली होती. तिची आई कुशीसाठी इतकी का आनंदी आहे हे तिला समजत नव्हते. वधूच्या खोलीवर. लावण्य. वा, खूप सुंदर दिसत आहेस कुशी. कुशी हसली. धन्यवाद लावण्य. आज तुझं लग्न होणार आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. कुशी, सारं काही इतकं अचानक घडलं की लावण्य सुद्धा माझा कशावरच विश्वास बसत नाहीये. लावण्य, तुझा असेल खूप देखणा. तुम्ही दोघे एकत्र छान दिसतील. अरे, एक गोष्ट सांग. त्याने तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला का? कुशी तिच्या उत्तेजित चेहऱ्यावर हसली. हो. लावण्य, बोललास का त्याच्याशी? कुशी, नाही. मी विधी करण्यात व्यस्त होतो. एकदाच मी त्याच्याशी बोललो. लावण्य, खूप कंटाळा आला आहेस. कुशी, त्या सगळ्या लावण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता. लावण्य, ठीक आहे मग. तू इथेच थांब. मी जाऊन बघेन बाहेर काय चाललंय. कुशी, ठीक आहे. लावण्य बाहेर गेली आणि कुशीने स्वतःला आरशात पाहून उसासा टाकला. तिला विश्वासच बसत नव्हता की आज तिचे लग्न होणार आहे. त्यांच्याकडे असलेली संपत्ती पाहून ती संकोचत होती, पण शशीने तिला त्यांच्याबद्दल आश्वासन दिले आहे. त्यामुळे तिने ते प्रवाहासोबत घेण्याचे ठरवले. मुद्दा एवढाच आहे की रायजादास यांनी तिला नोकरीचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. पण त्यांचे वागणे पाहून तिला विश्वास आहे की ती त्यांना तिची नोकरी चालू ठेवण्यासाठी पटवून देऊ शकते. कुशीला एकटी पाहून शीला आत आली. शीला, तुझ्या बाबांनी तुला बोलावलं. कुशी, कुठे आहे तो? शीला, तो खाली आहे. कुशी उभी राहिली आणि तिच्या वडिलांनी तिला यायला सांगितले तिथे गेली. खोलीत गेल्यावर तिच्या लक्षात आले की कोणीच नाही. कुशीने भुसभुशीत केली. शीला, तू इथे बस. मी त्याला सांगेन की तू आलास. कुशी, ठीक आहे. ती बेडवर वडिलांची वाट पाहत बसली. तेथे एका दासीने येऊन तिला नमस्कार केला. मोलकरीण भाभीजी, तुमच्यासाठी ज्यूस आहे. तुझ्या बाबांनी हे तुला द्यायला सांगितले आहे. कुशीने हसून ते हातात घेतले आणि ते चुसणे सुरू केले. ती भारावून गेली. अशा दबावाच्या परिस्थितीतही तिचे वडील नेहमीच तिचा विचार करतात. पलीकडे धूर्त हस्त तिच्याकडे बघत असलेल्या शीलाने स्वतःला थोपटले.
आईसोबत उभ्या असलेल्या शीतलने तिच्याकडे पाहिलं. शीतल आई, तू काय करतेस? शीला, तुला काय वाटलं की मी त्या मुलीला असं आयुष्य जगू देईन? नाही. आज वंशसिंग रायजादाचे लग्न फक्त तुझ्याशीच होणार आहे. शीतलने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. काय शीला, हो, आज तू या घरात रायजादाचा बहू म्हणून प्रवेश करणार आहेस. शीतल, पण कशी? शीला, तू फक्त खेळ बघत बस. दुसरीकडे ज्यूस पिणाऱ्या कुशीने तिचे डोके धरले की चक्कर येऊ लागली. नकळत पलंगावर पडलेल्या कुणाला तरी हाक मारायला ती उभी राहिली. तिला पडलेले पाहून शीला हसली आणि शीतलसोबत आत गेली. आई आणि मुलीने तिला खाली खेचले आणि खोलीला कुलूप लावले. शीला, आता बाहेर ये. शीतल, पण आई, मी या ड्रेसमध्ये लग्न करू का? हे चांगले नाही. शीलाने डोकं खुपसलं. शट अप, मूर्ख मुलगी. तुमच्या समोर इतके श्रीमंत कुटुंब असताना ड्रेसची काळजी कोणाला आहे? ये. ते दोघे जाऊन रायजादांजवळ जाऊन बसले, जणू काही झालेच नाही. पंडितजींनी रायजादासांना वराला वेदीवर आणण्यास सांगितले. आकाशसह वंश वेदीवर आले. पंडित जी, आता वधूला इथे आणा. शीला, अब आएगा माझा. मनोरमा आणि लावण्य त्या खोलीत गेले जिथे कुशीला राहायला सांगितले होते आणि ती कुठेच दिसली नाही. लावण्याने वॉशरूमचा दरवाजा ठोठावला. ती तिथे असेल या अपेक्षेने, पण कुशीही तिथे नव्हती. मनोरमा कुठे आहे ती? लावण्य, ती इथे फक्त आंटी होती. मनोरमा, शशीजींना विचारूया. त्याला माहिती असावी. लावण्याने शशीला हाक मारली आणि कुशी सोबत आहे का असे विचारले, पण त्याच्या उत्तराने ती घाबरली. लावण्य, ती नाहीये आंटी. मनोरमा गलबलून म्हणाली, ती त्याच्यासोबत नसेल तर ती कुठे आहे? लावण्य, थांब काकू. ती फक्त इथेच असावी. मी जाऊन शोधतो. मनोरमाने मान हलवली. लावण्याने बाहेर जाऊन सर्वत्र शोध घेतला, पण कुशी सापडली नाही. काही मिनिटात सारा जमाव आपापसात कुरकुर करू लागला. कुशी कुठेच नाही हे आता सर्वांना कळले. शशी आपल्या मुलीसाठी घाबरला होता. शीलाने दुःखाचे नाटक केले आणि तिचा शोध घेण्याचे काही कृत्य केले. कुशीसारखी मुलगी असे काही करू शकते यावर देवयानीचा विश्वासच बसत नव्हता. तिने वेदीवर बसलेल्या वंशाकडे चिडून पाहिले. तिला सापडल्याने सर्वजण थकल्यानंतर शीलाने तिच्या अभिनयाला सुरुवात केली. शीला, देखा शशीजी, आता तुमच्या मुलीने काय केले? शशी, गप्प बस. शीला, काय गप्प? ती शशीजींना सोडून पळून गेली. ती या घरात कुठेच नाही. आता कुठे जाऊन तिला शोधणार? निर्लज्ज मूर्ख, आमचा सर्व अभिमान घेऊन ती निघून गेली. शशी, शीला, तुला काय झालंय कळच नाही. तिच्यासाठी असे शब्द उगाळू नका. शीला, आता तरी तू तिची बाजू घेत आहेस. आम्हाला सोडा. वंश बिटवाचा विचार करा. जर त्याचे लग्न आज झाले नाही, मग त्याला अजून 3.5 वर्षे वाट पाहावी लागेल. आता तुम्ही त्यांना काय उत्तर देणार आहात? शशीने देवयानीकडे पाहिले. माझी कुशी अशी मुलगी नाही. कृपया मला थोडा वेळ द्या, मी तिला शोधीन. देवयानीने डोके हलवायचे एवढेच केले. लावण्य आणि कुशीच्या दादीसह शशीने जाऊन तिचा शोध सुरू केला. शीलाने वेळ बघितली. मुहूर्ताला फक्त अर्धा तास बाकी आहे. मनोरमा, आता पायल बिटिया काय करणार? पायल, आई, काळजी करू नकोस. शीला शीतलच्या शेजारी बसली. कुशीला शोधल्यावरच हे लोक आराम करतील असे वाटते. मनोरमा आपल्या मुलाच्या परिस्थितीमुळे खूप तणावग्रस्त आणि अस्वस्थ होती.
या प्रकरणात घाई केल्याबद्दल तिने स्वतःला फटकारले. मनोरमा त्यांना ऐकू येईल तिथून शीला बसली. शीला आता काय करणार शीतल? जर मला हे दुरुस्त करण्याची संधी मिळाली तर मी काहीही करेन बिटिया. मी शशीजींना किती वेळा सांगितले होते की कुशीला आता लग्नात रस नाही. पहा ती वेदी सोडून पळून गेली. शीतल आता काय मा? शीला बसून प्रार्थना करण्याशिवाय आपण काय करू शकतो? शीतल मा विचार करा आणि काहीतरी करा. हे पापांच्या प्रतिष्ठेबद्दल आहे. शीला माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नातही असंच झालं होतं. त्यांना 2 मुली होत्या. मोठी मुलगी पळून गेल्यावर त्यांनी धाकट्या मुलीचे लग्न लावून दिले. मनोरमा विचारात पडली. तिला पाहून शीला आणि शीतल हसल्या. शीतल गप्प मा. जर कोणी हे ऐकले तर त्यांना वाटेल की ते आपल्याबद्दल चुकीचा विचार करतील. शीला मी इतरांची काळजी करत नाही. मला फक्त वंश बिटवाची काळजी वाटते. बेचारा. पुन्हा लग्न करण्यासाठी त्याला आणखी 3 वर्षे वाट पाहावी लागेल. त्याची प्रतिष्ठा खराब होईल. शीतल मला समजले मम्मा. मनोरमाला गोंधळात टाकत या सगळ्या नको त्या गोष्टी बोलत राहिल्या. मनोरमाने आजूबाजूच्या लोकांकडे पाहिलं जे तिची खिल्ली उडवत होते. माझ्या मुलाला 3 वर्ष का थांबावं? हे सर्व गुप्ता यांच्यामुळेच आहे. एका मुलीने चूक केली तर दुसऱ्याने सुधारावे. ती उभी राहिली आणि समोर बसलेल्या देवयानीच्या जवळ गेली. मनोरमा माझी. देवयानीने तिच्याकडे पाहिले. मनोरमा माझी. काय चाललंय मला कळत नाहीये. पण माझ्या मुलाचे लग्न आजच करायचे आहे. देवयानी पण कसं? कुशी बिट्या गायब आहे. मनोरमा मग काय? जर कुशी हरवली असेल तर आमच्या परिस्थितीला गुप्ता कुटुंब जबाबदार असेल तर ती दुरुस्त करण्याची जबाबदारी त्यांची आहे. देवयानी आणि इतरांनी भुसभुशीत केली. तुम्हाला काय म्हणायचे आहे? मनोरमा मग कुशी गायब असेल तर? शीतल आहे ना? तिला माझ्या मुलाशी लग्न करायला सांग. देवयानीला धक्का बसला काय? मनोरमा तू भावात आहेस का? कुशी बिटिया गायब आहे. पण तुझी काळजी फक्त तुझ्या मुलाची आहे. मनोरमा मग मी काय करू माझी? कुशीपेक्षा माझा मुलगा माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझा मुलगा वेदीवर उभा आहे. देवयानी मनोरमा. गप्प बस. बोलण्याची ही परिस्थिती नाही. मनोरमा मला माहित आहे मी काय बोलत आहे. आणि वाद वाढत गेला. शेवटी सर्वांनी माघार घेतल्याने मनोरमा यशस्वी झाली. मनोरमा शीला जवळ गेली. शीला जी तुमच्या कुटुंबामुळेच हे सर्व घडले आहे. त्यामुळे आता ते दुरुस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे. शीला आतून हसली पण उदास चेहरा केला. पण कसे? मनोरमा कुशी ऐवजी तुझ्या मुलीचं लग्न कर. शीला धक्का बसल्याचं नाटक करत म्हणाली. काय? नाही मनोरमाजी. असं होऊ शकत नाही. मनोरमा हे होणार आहे शीलाजी. शीला शीतल बिटिया. मला खूप माफ करा. तुझ्या बहिणीचे जे नुकसान झाले आहे त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल. कृपया मी तुम्हाला विनंती करतो. वंश बिटवाशी लग्न कर. शीतल काय बोलताय आई? मी कसे करू शकतो? शीला मला माहित आहे. मला माहित आहे की तू यासाठी तयार नाहीस. पण हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. शीतलने कधीतरी वाद घालण्याचे नाटक करून नंतर आईच्या सूचनेनुसार होकार दिला. मनोरमाने आधीच डील केलेल्या वंशच्या बाजूला ती बसली. एवढ्या श्रीमंत कुटुंबात लग्न करण्यासाठी शीतल आतून उड्या मारत होती. ती पैशावर लोळू शकते. तिच्या इच्छेनुसार काहीही असू शकते. तिला करण्याची गरज नाही.
आता ते मध्यमवर्गीय जीवन जगा. त्यांनी विधी सुरू केले. फेरस आणि वरमाला होती. पूर्ण वशने शीतलच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिला पत्नी बनवले. तो सिंदूर घालणार असतानाच एक मोलकरीण त्यांच्याकडे धावली. दासी दादी माँ, देवयानी क्या हुआ? मोलकरीण दादी माँ. वाह, कुशी दीदी, ती त्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत बंद आहे. तिला जाग येत नाही. सगळ्यांनी श्वास घेतला. देवयानी काय? दासी हाण माझी. सर्वजण त्या दिशेने धावले. शीतल आणि शीला घाबरून हात घट्ट धरून उभ्या होत्या. दरवाजाच्या पायरीवर पोहोचल्यावर त्यांना दिसले की शशी आणि मनोहर तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती उठत नव्हती. शशी, कुशी, काय झालं बिट्या? लावण्याने पाणी आणून तोंडावर शिंपडले. लावण्य पप्पा, ये तो उठ नहीं रहा. आपल्या मुलीला असे पाहून शशीच्या डोळ्यात पाणी आले. शशी, कुणीतरी डॉक्टरांना बोलवा. आकाशने कुशीसाठी डॉक्टरांना बोलावले. ते सगळे तिच्याकडे अपराधी नजरेने बघत होते. देवयानी, मी तुला थोडं थांबायला सांगितलं होतं. मी नाही का? आता तुम्ही काय केले ते पहा. मनोरमाला अपराधी वाटत होते. आकाश आणि पायलनेही तिच्याकडे असमाधानी नजर टाकली. त्यांनी तिला किती समजावण्याचा प्रयत्न केला. पण वंश लगेच लग्न करावं म्हणून ती तिच्या म्हणण्यावर ठाम होती. शीला आणि शीतलच्या जवळ आलेल्या शशीला तिचे लग्न पाहून धक्काच बसला. शशी, काय रे ही शीतल? शीतल, पप्पा वाह. शीला, वाह. मनोरमाजींनी शीतल बिटियाला वंश बिटवाशी लग्न करायला सांगितले. शशीला राग आला आणि त्याने शीलाच्या तोंडावर जोरात चापट मारली. तुम्ही दोघंही मूर्ख आहात का? हा खेळ आहे की काय? ची, शीला, माझ्यावर का ओरडत आहेस? मनोरमाजींनी आम्हाला शीलचं लग्न करायला सांगितलं. तू जाऊन तिला का विचारत नाहीस? शशी, माझेच कुटुंबच देशद्रोही निघाले तर मग मी इतरांना जाब कसा विचारणार? आणि शीतल, तू बाप म्हणून तुला नाही वाटत निदान मला तरी कळायला हवं की तू कोणाशी तरी लग्न करणार आहेस? त्यांना बघून लावण्याने मान हलवली. लावण्य पप्पा, आता कुशीवर लक्ष केंद्रित करूया. शशीने निराशेने मान हलवली आणि कुशीजवळ गेला. आई आणि मुलीशी बोलण्यात वेळ वाया जातो हे त्याला माहीत होतं. कुशीला शोधत शशीसोबत गेलेल्या मनोहरने पत्नीकडे रागाने पाहिले. तिच्या डीआयएलने निर्माण केलेल्या गोंधळावर देवयानी रडली. सगळ्यांना बाहेर प्रचंड गदारोळ ऐकू आला. एक दासी धावत तिथे आली. मोलकरीण दादी माँ, बडे भैया आ रहे हैं. ते ऐकून सगळ्यांनाच हळहळ वाटली. ते आता मोठ्या संकटात सापडले आहेत. धन्यवाद. कथेचा भाग 3 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.